Friends, here the type first B. If heights are equal, जर उंची समान असेल, then the ratio of areas of triangles is equal to ratios of bases. तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर पायाचे गुणोत्तर. जर उंची समान असेल तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर उंचीचे गुणोत्तर. If heights are equal, then ratios of areas is equal to ratios of bases. हा आपण इथं भाग बघतोय. Here there are two triangles, triangle ABC बघा सर, triangle APQ. हा जो ट्रायंगल ABC आहे ब्लॅक ट्रायंगल आणि हा जो रेड ट्रायंगल आहे APQ, ह्या दोघांचाही कॉमन व्हर्टेक्स आहे बघा सर. कॉमन व्हर्टेक्स समायिक शिरोबिंदू आहे. म्हणजे ए असं म्हणता येईल बघा सर, ए इज कॉमन व्हर्टेक्स. पहा सर, ए इज कॉमन व्हर्टेक्स, त्याला समायिक शिरोबिंदू म्हणतात. ए इज कॉमन व्हर्टेक्स ऑफ कुठला सांगा सर, ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल दुसरा ट्रायंगल कुठला सांगा सर, ट्रायंगल APQ. ट्रायंगल APQ, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल APQ याचा कॉमन व्हर्टेक्स आहे. जर कॉमन व्हर्टेक्स असेल तर दोघांच्या हाईट सेम, त्यांचा बेस जो आहे तो हॉरिझॉन्टल आहे, त्यामुळे हाईट कशी येणार, व्हर्टिकल. त्यामुळं ब्लॅक ट्रायंगलची हाईट काय आहे सांगा सर, AR. हिअर देअरफॉर हाईट्स आर इक्वल, बरोबर. देअरफॉर देअर हाईट्स आर इक्वल. जर कॉमन व्हर्टेक्स असेल तर देअर हाईट्स आर इक्वल. देअर हाईट्स आर इक्वल म्हणजेच कसं येणार बघा सर, ही जी हाईट आहे H1 आणि दुसऱ्याची जी रेडची जी पण हाईट आहे ती लक्षात घ्या H2. रेडची हाईट लक्षात घ्या, रेडची जी हाईट आहे ती H2 आणि H1 बरोबर H2 काय बघा सर, इज इक्वल टू AR. AR हीच ब्लॅकची हाईट आहे, AR हीच रेडची हाईट आहे. देअरफॉर H1 इज इक्वल टू H2. ह्या हाईट्स इक्वल केव्हा असतात, जर दोन ट्रायंगलचा व्हर्टेक्स कॉमन असेल. जर दोन ट्रायंगलचा व्हर्टेक्स कॉमन असेल तर हाईट्स इक्वल असते. अँड इफ हाईट्स आर इक्वल, जर उंची समान असेल तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर पायाचे गुणोत्तर. देन एरिया ऑफ ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशिओ ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशिओ ऑफ बेसिस. मग आता हे आपल्याला कसं करता येईल बघा. देअरफॉर इट इज इक्वल टू, पहिला ट्रायंगल ब्लॅक आहे सर, एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि दुसरा रेड आहे एरिया ऑफ ट्रायंगल APQ, एरिया ऑफ ट्रायंगल APQ. इट इज इक्वल टू, त्याच्या लक्षात घ्या बेसिस, ब्लॅकचा बेस काय बघा सर, ब्लॅकचा बेस काय आहे BC. ब्लॅकचा बेस काय आहे BC, इट इज B1. आणि लक्षात घ्या रेडचा बेस काय आहे बघा सर, रेडचा बेस काय आहे PQ, हा B2 झाला सर. लक्षात घ्या, इट इज इक्वल टू PQ. दिस इज द आन्सर. इफ हाइट्स आर इक्वल, then ratios of areas is equal to ratios of bases. जर उंची समान असेल तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर पायाचे गुणोत्तर. बेस ऑफ ब्लॅक ट्रायंगल इज BC, बेस ऑफ रेड ट्रायंगल इज PQ. राईट, हे तुमच्या लक्षात आलं असेल असं मला वाटते सर. आपण इकडे बघूया सेकंड मध्ये कसं होईल. इथे सर आपल्याला दोन एक्झाम्पल्स आहेत, ह्याला आपण नंबर देऊया सर. हा आहे नंबर 1 लक्षात घ्या आणि हा आहे नंबर 2. दोन एक्झाम्पल्स आहेत. हिअर DC इज इक्वल टू 6. हिअर DC, दिस इज द DC इज इक्वल टू 6 आणि लक्षात घ्या BC, बरं सर, दिस इज द BC, इट इज इक्वल टू लक्षात घ्या 15. आणि मग हे BD किती होईल बघा सर, हे BD किती होईल पहा, हे दिस इज द BD. हे BD किती होईल तर 15 मायनस 6 किती होईल बघा सर, हे 15 आहे, हे 6 आहे, म्हणजे हे BD किती होईल 15 मायनस 6 होईल. लक्षात घ्या बघा, आपल्या लक्षात येते का, हे जे BD आहे ते 15 मायनस 6 होईल. थोडस कलर मध्ये जर आपला प्रॉब्लेम आहे असं वाटत असेल तर हे बघा, हे BD ब्लॅक आहे बघा सर
आणि हे जे डीसी आहे, हे डीसी हे रेड आहे, तुमच्या लक्षात आलं असेल तर बघा, आणि डीसी इज इक्वल टू 6. बरोबर सर, लक्षात घ्या. आणि मग हे किती होईल सांगा सर? हे जे बीडी आहे ते 15 मायनस 6 असं होईल बघा सर. आता आपल्याला काय करायचं आहे बघा सर? पहिल्यांदा घेताना ब्लॅक ट्रँगल आणि ब्ल्यू ट्रँगल. हा ब्लॅक ट्रँगल आहे, ट्रँगल एबीडी, आणि ब्ल्यू ट्रँगल आहे एबीसी. ह्याचा कॉमन व्हर्टेक्स आहे. तिन्ही ट्रँगलचा व्हर्टेक्स कॉमन आहे बघा सर. ब्ल्यू ट्रँगल, ब्लॅक ट्रँगल, रेड ट्रँगल, तिन्ही ट्रँगलचा व्हर्टेक्स कॉमन आहे. त्यामुळे तिन्ही ट्रँगलची हाईट सेम आहे. तिन्ही ट्रँगलची हाईट्स कशी आहे सांगा सर? सेम आहे. हाईट्स आर इक्वल. मग इथं आपल्याला म्हणता येईल, लक्षात घ्या, इथं आपल्याला पहिला एकच वाक्य असं इथं टाकता येईल की ए इज, पहा सर, ए इज कॉमन व्हर्टेक्स, ए इज कॉमन व्हर्टेक्स ऑफ, ए हा समायिक शिरोबिंदू आहे कुणाचा? तर ब्लॅक ट्रँगल, ट्रँगल एबीडी, ट्रँगल एबीडीचा, कॉमा दुसरा ट्रँगल ब्ल्यू, ट्रँगल एबीसीचा, आणि तिसरा ट्रँगल, ट्रँगल एडीसीचा, अँड ट्रँगल एडीसी. ह्या तिन्ही ट्रँगलचा लक्षात घ्या ए हा कॉमन व्हर्टेक्स आहे, म्हणून त्याच्या हाईट्स कशा आहेत सांगा सर? इक्वल आहे. देअरफॉर देअर हाईट्स, HEIGHTS, देअर हाईट्स आर इक्वल. त्यांच्या ज्या उंची आहेत त्या समान आहेत. पहा बरं, ब्ल्यू ची हाईट एपीच आहे, ब्लॅक ची हाईट एपीच आहे, रेडची पण बेस डीसी आहे, हाईट एपीच आहे, सेम हाईट. तिघांची हाईट सेम आहे, लक्षात घ्या सर. देअर हाईट्स आर इक्वल. तिन्ही ट्रँगलची हाईट्स कशी आहे सांगा? सेम आहे. पहिल्यांदा हे ट्रँगल्स घ्यायचे आहेत. इफ हाईट्स आर इक्वल, बरोबर सर, इफ हाईट्स आर इक्वल then ratios of areas of triangles is equal to ratios of bases. मग आता बेसिस ह्या घ्यायच्यात सर. पहा बरं, आपल्याला दोन एक्झाम्पल घेता येतील. देअरफॉर इथे आपण घेऊया बघा सर, ब्लॅक पहिला ट्रँगल कुठला बघा सर? आकडा 1. एरिया ऑफ ट्रँगल एबीडी, एरिया ऑफ ट्रँगल एबीडी डिवायडेड बाय ब्ल्यू, एरिया ऑफ ट्रँगल एबीसी, एरिया ऑफ ट्रँगल एबीसी. हा, इट इज इक्वल टू, बरोबर सर, इट इज इक्वल टू. आता हाईट्स इक्वल्स असल्यामुळे त्याचे बेस घ्यायला पाहिजेत. म्हणजे ब्लॅक ट्रँगलचा बेस काय आहे? बीडी. ब्लॅक ट्रँगलचा बेस काय आहे बघा सर? बीडी. आणि ब्ल्यू ट्रँगलचा बेस काय आहे? बीसी. बघा सर, बरोबर आहे का? मग आता फक्त लक्षात घ्या, काय करा, इट इज अगेन इज इक्वल टू म्हणा. व्हॉट इज बीडी? बीडी इज नथिंग बट 15 minus 6. BD काय आहे सांगा सर? 15 minus 6. BD is nothing but 15 minus 6. What is BC? BC is 15. Then again it is equal to 15 minus 6 means what? 9. 9 upon 15. Again. आता सांगा कसा डिव्हिजन जाईल सर? 3 3s are 9. 3 5s are 15. Therefore answer is 3/5. पहिल्याचा आन्सर काय सांगा सर? 3/5. इफ हाईट्स आर इक्वल देन रेशोज ऑफ एरियाज इज इक्वल टू रेशोज ऑफ बेसिस. जर उंची समान असेल तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर पायाचे गुणोत्तर. लक्षात आलं का बघा सर? नाव द सेकंड लक्षात घ्या. इथे बघा बरं, सेकंड घेतला आपण इथे. आता काय बघा बरं सर? एरिया ऑफ ट्रँगल एबीडी ब्लॅक, एरिया ऑफ ट्रँगल एबीडी, आणि लक्षात घ्या रेड, एरिया ऑफ ट्रँगल एडीसी, एरिया ऑफ ट्रँगल एडीसी इट इज इक्वल टू. आता ब्लॅक आणि रेड ह्याची हाईट सेमच आहे, कारण कॉमन व्हर्टेक्स आहे. ब्लॅक आहे, रेड आहे, कॉमन व्हर्टेक्स आहे, हाईट्स आर सेम. इफ हाईट्स आर सेम देन रेशोज ऑफ एरियाज इज इक्वल टू रेशोज ऑफ बेसिस. ब्लॅकचा बेस बीडी, ब्लॅकचा बेस काय आहे बघा सर? बीडी. रेडचा बेस काय आहे बघा? डीसी. बघा बस, त्याच्या व्हॅल्यूज भरा, संपला विषय. इट इज इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बीडी? बीडी इज नथिंग बट 15 minus 6. बीडी इज नथिंग बट 15 minus 6.
What is DC? DC is nothing but 6. DC is nothing but 6 लक्षात घ्या. Then पहा बरं कसं होईल. It is equal to 15 minus 6 means 9. 9 upon 6. Division करा. 3 3s are 9. 3 2s are 6. Therefore, answer is 3 by 2. Answer is 3 by 2. तुमच्या लक्षात येते का वासा? If heights are equal, then ratios of area of triangles is equal to ratios of bases. असे येते सर. हाइट्स इक्वल असेल तर बरोबर आहे सर. हाइट्स इक्वल असेल तर बरोबर आहे का? आपल्या हे लक्षात येईल. दिस इज द एक्झाम्पल. आपण हे पाहू. आणखीन एक एक्झाम्पल बघूया सर. थर्ड वन. इट्स व्हेरी नाइस वन एक्झाम्पल इज हियर. इथं बघत असताना सर इथे हे जरा तुम्हाला ते हा बेस आहे सगळा सर. हा बेस आहे आणि ही हाईट आहे. मग ही थोडी आकृती पटत नाही. का पटत नाही? आपल्याला हा जो बेस आहे तो असा आडवा बघायची सवय आहे आणि हाईट कशी अशी उभी बघायची सवय आहे. सवय आहे आपल्याला, डोळ्याला सवय आहे. मग चला तुमच्या डोळ्याच्या सवयीसाठी मी थोडीशी आकृती काढतो. ही एसी अशी आडवी घेतो. बघा बरं सर, हे तुम्हाला जरा बरं वाटलं का? हा एसी आडवा घेतला. हा बी इथे वर घेतो सर. हा ए बी असा इथं वर घेतो. इथं बी. बघा सर, आता तुम्हाला बरं वाटलं का? हा ए बी सी. राईट. आता ब्ल्यू ट्रायंगल घेतो सर मी. हा ब्ल्यू ट्रायंगल काय आहे? ए बी डी. हा ब्ल्यू ट्रायंगल घ्या सर. हा ए बी डी. बघा आता बरं वाटतंय का तुम्हाला? ए बी डी हा घेतला सर. आता रेड ट्रायंगल घेतो सर. बी डी सी. हा बी रेड ट्रायंगल. हा बी. तुम्हाला आकृती फक्त बरी वाटावी म्हणून करायला लागलो सर. हे बी डी सी. हे जे तिन्ही ट्रायंगल्स तुम्ही बघायला लागलाय, ब्लॅक ट्रायंगल, ब्ल्यू ट्रायंगल आणि रेड ट्रायंगल, ह्या तिन्हीचा कॉमन व्हर्टेक्स आहे बघा सर. बी. तिघांचा कॉमन व्हर्टेक्स आहे. तिघांची हाईट सेम येणार. ब्लॅक ट्रायंगलची हाईट काय आहे बघा सर? हीच आहे. ती काय आहे हाईट? एपी. ब्ल्यू ट्रायंगलची हाईट काय आहे बघा सर? सेम. ब्ल्यू ट्रायंगलची पण हाईट सेम आहे, एपी. रेड ट्रायंगल जरी हा बेस असला, बेस हॉरिझॉन्टल असेल तर हाईट व्हर्टिकल येणार. पाया आडवा असेल तर उंची उभी येणार ना सर. ही उंची आली बघा सर. ही उंची रेड. बघा सर आली का? उंची सेम. तिघांची उंची सेम. मग या ठिकाणी तुम्हाला हे सांगता येईल बी इज, लक्षात घ्या, हिअर बी इज कॉमन व्हर्टेक्स. बी इज कॉमन व्हर्टेक्स ऑफ कुणाकुणाचा? पहिला ब्लॅक ट्रायंगल. इथं ब्ल्यू ट्रायंगल घेतलाय. ट्रायंगल ए बी डी. ट्रायंगल ए बी डी कॉमा. दुसरा घेतलाय ब्लॅक ट्रायंगल ए बी सी. आणि तिसरा ट्रायंगल लक्षात घ्या बी डी सी अँड ट्रायंगल बी डी सी. मग तिघांची हाईट सेम येणार सर. देअरफॉर देअर हाईट्स आर इक्वल. त्यांच्या ज्या उंची आहेत, देअर हाईट्स, तिन्ही त्रिकोणांच्या देअर हाईट्स आर इक्वल. त्यांची जी उंची आहे ती समान आहे. लक्षात घ्या. मग आता हे दोन रेशो घ्यायचे सर. हे ब्ल्यू आणि ब्लॅक. ब्ल्यू आणि ब्लॅक हे दोघांचं घ्यायचं. हाईट्स आर इक्वल असेल तर एरियाज ऑफ रेशोज ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू रेशोज ऑफ बेसिस. हा पहिला भाग घेऊया सर. त्यामुळे ह्याला जर आपण पहिला आकडा म्हणला तर आपण ह्याच्या मागे लागूया सर. दिस इज द फर्स्ट आन्सर. पावर सुरुवात करूया आपण. आडवी रेष पहिल्यांदा घेतला ब्ल्यू. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी. राईट सर. डिवायडेड बाय ब्लॅक एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. पहा बरं सर. इट इज इक्वल टू. आता या ठिकाणी लक्षात घ्या ब्ल्यूचा बेस हाईट सेम आहे. ब्ल्यूचा बेस काय बघा सर? एडी. पाया. हा ब्लॅकचा बेस काय बघा सर? एसी. ब्लॅकचा बेस काय बघा सर? एसी. व्हॅल्यूज दिलेले आहेत. घाला सर व्हॅल्यूज. पहा सर ब्ल्यू किती आहे? ब्ल्यूची व्हॅल्यू दिलेली नाहीये. तुम्हाला ही ब्ल्यूची व्हॅल्यू काढता येईल सर. इथं ब्ल्यूची व्हॅल्यू किती? 16 मधून 9 मायनस करा. 16 मायनस 9. कळलं सर? 16 मायनस 9 ही व्हॅल्यू तुमच्या ब्ल्यूची. 16 मायनस 9. मग ब्ल्यूची जी आहे लक्षात घ्या ती 16 मायनस 9 झाली.
ब्लॅकची किती आहे बघा सर 16 आहे. ब्लॅकची किती आहे बघा 16 आहे. इट इज इक्वल टू 16 मायनस 9 इज इक्वल टू 7 अपॉन 16. दिस इज द आन्सर. नाव द सेकंड वन. पहा बरं, ह्याला आपण 2 नंबर म्हणूया सर. बरं सर, ह्याला 2 नंबर म्हणूया. काय म्हणता येईल 2 नंबर मध्ये? इट इज इक्वल टू ब्लॅक खाली आहे, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, आणि वरच्या बाजूला रेड आहे, एरिया ऑफ ट्रायंगल बीडीसी. एरिया ऑफ ट्रायंगल बीडीसी. लक्षात आलं सर तुमच्या? मग आता हा ट्रायंगल बीडीसी आहे, हाईट्स आर सेम आहेत, हाईट्स इक्वल आहे. मग रेशोज ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ बेसिस. मग इथं रेशो ऑफ बेसिस घ्या सर. लालचा बेस घ्या. लालचा बेस आहे डीसी, आणि लक्षात घ्या ब्लॅकचा बेस घ्या. ब्लॅकचा बेस आहे एसी. इट इज इक्वल टू डीसी ची व्हॅल्यू किती दिली बघा सर? तरी व्हॅल्यू ऑफ डीसी इज 9 गिवन. रेडची व्हॅल्यू ऑफ डीसी इज 9 गिवन, आणि व्हॅल्यू ऑफ एसी किती दिलेली आहे बघा सर? व्हॅल्यू ऑफ एसी इज इक्वल टू 16 गिवन. इथं 16 गिवन. आता बघा डिव्हिजन पॉसिबल आहे का? 3 ने जात नाही, 2 ने जात नाही. डिव्हिजन इज नॉट पॉसिबल. दिस इज द आन्सर. नाव द थर्ड वन. बघा बरं, आता आपण आणखीन एक तिसरं एक्झाम्पल घेऊया सर. इथे थर्ड वन पहा. हा ब्ल्यू आणि रेड आहे. ब्ल्यू आणि रेड हे दोन्ही ट्रायंगलची पुन्हा हाईट सेम आहे. हाईट सेम असल्यामुळे रेशोज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशोज ऑफ बेसिस. त्यामुळे हा ट्रायंगल घ्या, एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी. एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी ब्ल्यू ट्रायंगल डिवाइडेड बाय रेड एरिया ऑफ ट्रायंगल बीडीसी. एरिया ऑफ ट्रायंगल बीडीसी. मग ब्ल्यू ट्रायंगलचा बेस काय बघा सर? ब्ल्यू ट्रायंगलचा बेस आहे एडी. पाया बघा सर एडी आहे, हाईट सेम आहे. आणि लक्षात घ्या रेडचा काय आहे सांगा सर? डीसी. आता ब्ल्यूची व्हॅल्यू बघा सर. ब्ल्यूची व्हॅल्यू काय आहे? आता ही ब्ल्यूची व्हॅल्यू जर तुम्हाला काढायची असेल सर, ह्या ब्ल्यूची व्हॅल्यू बघा सर, इथे जर तुम्हाला ह्या ब्ल्यूची व्हॅल्यू काढायची असेल 16 मायनस 9, हे 16 मायनस 9, हे 16 आहे आणि हे 9 आहे. 16 मधून 9 गेले तर 16 मायनस 9 येईल सर. आणि डीसी किती येईल बघा सर? 9 येईल. मग 16 मायनस 9 किती बघा सर? 16 मायनस 9 9 गेले, 7 उरले सर. 7 उरले डिवायडेड बाय 9. डिव्हिजन इज नॉट पॉसिबल. सो दिस इज द आन्सर. तुमच्या लक्षात हे 3 रेशोज काढायचे होते. ह्यातून आपण काय शिकलो सांगा? इफ हाईट्स आर इक्वल, जर उंची समान असेल तर रेशो ऑफ एरियाज इज इक्वल टू रेशो ऑफ बेसिस. क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर पायाचे गुणोत्तर, असं आपण शिकलो. लक्षात घ्या. पहा सर हे एक्झाम्पल, हे आणि हे सेम एक्झाम्पल आहे, ऑलमोस्ट सेम. त्यामुळं ह्याला आपण होमवर्क म्हणूया का बघा सर? दिस इज नोन ॲज द होमवर्क फर्स्ट. ह्याला म्हणूया का बघा? हे तुम्हाला घरी करता येईल. पहा सर BC 20 आहे, BD 7 आहे, आणि DC किती येईल बघा सर? 20 मायनस 7. DC किती येईल बघा सर? 20 मायनस 7. हा DC इथं मी खाली घेतो पाहिजे असेल तर हे DC एवढंच. किती येईल सांगा? 20 मायनस 7. राईट सर. तिघांची हाईट सेम आहे. कशी आली असती सांगा सर? रेडची हाईट सेम, ही रेडची हाईट. ब्ल्यूची हाईट हा बेस आहे, ही हाईट सेम. ब्ल्यूची हाईट सेम. ब्लॅकची हाईट सेम. ब्लॅकची हाईट ही सेम. का सांगा सर सगळ्या हाईट्स का सेम आहे? बिकॉज देर इज अ कॉमन व्हर्टेक्स ए. A is the common vertex of these 3 triangles. Therefore, heights are equal. मग heights equal असेल तर लक्षात घ्या ratios of areas of triangles is equal to ratios of bases. आणि ही बेस तुम्हाला दिलेली आहे सर. तर या पद्धतीनं हा जो रेड आहे सर, रेडची बेस किती आहे बघा सर? ह्या रेडची बेस 7 आहे. बरोबर आहे सर. त्यामुळे आपल्याला हे नक्की, तर या पद्धतीनं हे होमवर्क करा. याच्यात नक्की आपल्याला येईल, फक्त आपल्याला हे लिहावं लागेल. हिअर A इज द कॉमन व्हर्टेक्स ऑफ दीज 3 ट्रायंगल्स, देअरफॉर देअर हाईट्स आर इक्वल.
मग 1 2 3 आपल्याला हे करता येईल. या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला होमवर्कचं आन्सर सुद्धा आपल्याला काढता येईल बघा सर. 2 मिनिटांमध्ये किती आन्सर येईल बघा सर. पहिल्याचा आन्सर काय शक्य आहे बघा सर, जरा बघा बरं. व्हॉट इज द आन्सर ऑफ फर्स्ट? एरिया ऑफ ट्रायंगल ABD, त्याचा बेस किती आहे बघा सर, 7 आहे. आणि ब्ल्यूचा किती आहे बघा सर, 20 - 7 किती येईल सांगा सर, 13. बरोबर सर, ते 7/13. रेडचा बेस किती आहे बघा सर, रेडचा बेस 7 आहे. बघा बस, रेडचा बेस 7 आहे, 7/13. सेकंडचा आन्सर काय येईल बघा सर, सेकंडचा आन्सर आहे सर, रेडचा बेस किती आहे बघा सर, रेडचा बेस 7 आहे. आणि ब्लॅकचा बेस किती आहे बघा सर, ब्लॅकचा जो बेस आहे तो 20 आहे, 7/20 इज द आन्सर. इथे बघा बरं सर, याचं उत्तर किती येईल आपल्याला, होमवर्कच आहे सर. किती येईल उत्तर? ब्ल्यू आहे, ब्ल्यू किती आहे, 20 - 7 म्हणजे 13 सर. 20 - 7 म्हणजे 13. आणि ब्लॅक किती आहे बघा सर, 20. दिस इज द आन्सर. तिन्ही आन्सर्स तुम्हाला मी दिले सर. तर त्यामध्ये लिखाण मात्र व्यवस्थित करायचं. यू हॅव टू राईट करेक्टली. हा, या पद्धतीने तर हे होमवर्क करावं. इथे बघा बरं सर, लास्ट क्वेश्चन खूप छान आहे. इथे बघा सर, विथ इक्वल हाईट्स असं त्यांनी म्हटलेलंच आहे सर. इथे काय म्हटलंय, विथ इक्वल हाईट्स. त्यामुळे हिअर H1 इज इक्वल टू H2 गिव्हन. हिअर H1 इज इक्वल टू H2 गिव्हन आहे सर, दिलेलं आहे सर, लक्षात घ्या, दिलं इक्वल हाईट्स. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल 1 डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू B1/B2. एवढंच लक्षात घ्या सर. मग आता काय करायचंय, त्यांनी सांगितले रेशोज ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स किती आहे, 2/3. हा रेशो किती आहे, हा रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स किती आहे सांगा सर, हा 2/3 आहे सर, 2/3. दिस इज द रेशो इज 2/3 इज इक्वल टू. आता काय करायचं आहे, व्हॉट इज द B1? बेस ऑफ स्मॉलर ट्रायंगल इज 6. मग आता हा जो लक्षात घ्या पहिला ट्रायंगल आहे तो तुम्ही स्मॉलर माना सर. हा जो पहिला ट्रायंगल आहे त्याला, कारण हे स्मॉल आहे ना सर, हे 2 स्मॉल आहे, हे 2 स्मॉल आहे सर, हा 2 स्मॉल आहे, तर पहिला ट्रायंगल स्मॉल घ्या, त्यामुळे हे स्मॉल होणार सर. म्हणजे स्मॉलर ट्रायंगलचा बेस किती झाला बघा सर, स्मॉलर ट्रायंगलचा बेस 6 झाला. देअरफॉर दिस इज इक्वल टू, लक्षात घ्या, B1. बघा नीट समजते का आपल्याला. 2 इज द स्मॉल, बरोबर लक्षात घ्या. 3 इज द बिग, 3 इज द बिग. 2 स्मॉल आहे, 3 बिग आहे. 2 स्मॉल असल्यामुळे हा स्मॉलर ट्रायंगल, हा बिगर ट्रायंगल. आणि बिगर ट्रायंगलचा बेस किती तुम्हाला इथे लक्षात घ्या, हे B2 विचारलेला आहे. बिगर ट्रायंगलचा जो हा बेस आहे, बेस ऑफ बिगर ट्रायंगल इज नथिंग बट B2. हा तुम्हाला काढायचा आहे, लक्षात घ्या. देन द क्रॉस मल्टिप्लिकेशन यू विल गेट द आन्सर. बरोबर सर, यू विल गेट द आन्सर. जे कसं होईल बघा सर, जस्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 into B2, 2 into B2 is equal to 3 into 6. Therefore, B2 is equal to 3 into 6 divided by 2. 2 1s are 2, 2 3s are 6. Therefore, B2 is equal to 3 3s are 9. Here, centimeter. Sir, B2 is equal to 9 centimeter. This is the answer. Therefore, base of bigger triangle, answer. Therefore, base of bigger triangle, base of bigger triangle is equal to 9 centimeter. अवघड काय आहे सांगा सर, त्यांनी देताना दिले रेशोज ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स, काय दिले 2/3. मग रेशोज, हे रेशो आहे, रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स 2/3 झाला. 2 हे स्मॉल आहे, 3 हे बिग आहे, त्यामुळे ट्रायंगल 1 स्मॉल, ट्रायंगल 2 बिग. त्यामुळे ट्रायंगल 1 हा स्मॉल ट्रायंगलचा बेस आहे, B1 हा स्मॉल ट्रायंगलचा बेस आहे. तर बेस ऑफ स्मॉलर ट्रायंगल 6 सेंटीमीटर, हा B1 झाला. हा बिग आहे, 3 बिग असल्यामुळे ट्रायंगल 2 बिग झाला. B2 हा बेस ऑफ द बिगर ट्रायंगल झाला, त्याला B2 म्हटलं. हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. 2/3 मध्ये 2 लहान आहे, त्यामुळे ट्रायंगल 1 लहान आहे, ट्रायंगल 2 मोठा आहे. लहान ट्रायंगलचा बेस 6 आहे म्हणून B1 6 आहे. मोठ्या ट्रायंगलचा बेस काढायचा आहे तेव्हा B2 काढायचा आहे. हे तुमच्या लक्षात. ह्याच्यावरून सर स्मॉल कोण आहे, बिग कोण आहे, हा खेळ आहे सगळा. एकदम सिंपल एक्झाम्पल्स. काय लक्षात राहिलं, इक्वल हाईट असेल,
इफ हाईट्स आर इक्वल, जर उंची समान असेल तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर पायाचे गुणोत्तर. इफ हाईट्स आर इक्वल देन रेशोज ऑफ एरियाज इज इक्वल टू रेशोज ऑफ बेसिस. हे आपण एक्झाम्पल्स पाहिली लक्षात.